मनी रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणून ज्यावेळी काम करतोय त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही ह्या गोष्टीवर ॲग्री करचाल की ज्यावेळी तुमचं उत्पन्न वाढायला लागतं त्यावेळी तुमच्या घरात तुमची थोडीशी इज्जत वाढते. म्हणजे अक्षरशः तुम्ही घरी पोहोचल्यावर तुम्हाला पाणी पण आणून दिलं जातं. तीच गोष्ट तुम्ही पैसे कमवत नसाल तर कोणीही तुमच्याकडे बघणार पण नाही. मुलं रिस्पेक्टली वागतील, आईवडील रिस्पेक्टली वागेल, बायको रिस्पेक्टली वागेल. हे घरात जशी इज्जत वाढते तसंच बाहेरही गेल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर सगळे उठून उभे राहतात किंवा आल्यानंतर नमस्कार करतात, तुम्हाला बसायला खुर्ची देतात. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमचं उत्पन्न वाढलं की हा बदल झालेला आहे. पण हे लक्षात घ्या की डोक्यात हे असलं पाहिजे की तो रिस्पेक्ट तुमचा नसून तुमच्या पैशाचा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा येतोय तोपर्यंत तुमचा रिस्पेक्ट वाढणार आहे. म्हणूनच पैसा जास्त कमवणं किंवा योग्य मार्गाने कमवणं तितकंच गरजेचं आहे. पण ज्यावेळी आपण खूप पैसा कमवायला चालू करतो त्यानंतर एक गोष्ट घडते बॅक ऑफ माइंड. कारण हे पैशाचं नातं जे आहे ना आपल्या मनाशी ते थोडंसं नीट ऑब्झर्व केलं पाहिजे. तर त्यावेळी खूप वेळा आपण मनी माइंडेड पीपल बनलोय का असं होऊन जातं. म्हणजे आपल्या बिहेवियरमधनं बाकीच्या गोष्टीतनं ते व्हायला लागतं. तर पैसे तर खूप कमवले पाहिजेत, कमवलं गरजेचं पण आहे, पण मनी माइंडेड नाही झालं पाहिजे. तर आपल्याला काय व्हायला पाहिजे तर माइंडफुल मनी असणारा घटनाक्रम घडला पाहिजे. म्हणजे काय की आपल्या बॅक ऑफ माइंड हे नक्की राहिलं पाहिजे की जो काही मी पैसा कमवलोय त्या पैशाला आत्ता इज्जत आहे. मग त्यामुळं मनी माइंडेड न होता मी माइंडफुलनेस पाहिजे पैशाच्या बाबतीत. थोडासा दोन्हीतला डिफरन्स नीट जाणून घ्या आणि मग आयुष्य एन्जॉय करा. कारण मनी रिलेशनशिप हेच प्रकार आहे. थँक्यू.